तर त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांनी जोरदार गोंधळ केला। मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानंतर काही भाविकांनी दरवाजावरती लाथा मारत गोंधळ घातलाय। गोंधळ घालणाऱ्या भाविकाला पोलीस आणि मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी चोप दिलाय। सुरुवातीला झटापटीचा एक व्हिडिओ समोर आला होता तेव्हा कळलं होतं की मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी भाविकांना मारहाण केली आहे असा आरोपही करण्यात आला। मात्र नंतर मंदिर प्रशासनानं दुसरा व्हिडिओ पाठवला ज्यात दरवाजावरती भाविक लाथा मारताना दिसतात आणि गोंधळ घालताना दिसतात। भाविकांचा एक टोळी त्या ठिकाणी आली आणि त्यांनी उत्तर दरवाजा जो मुख्य महादरवाजा ते खोलण्यासाठी खूप आग्रह धरला आणि त्याच्यातले काही भाविक जे आहे ते कर्मचाऱ्यांशी वाद घालून दरवाजाला लाथा मारून दरवाजा लुटून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला। परंतु त्याच्यातले काही भाविक हे उद्विग्न होऊन आणि त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला। आमच्या MSFच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यावर चप्पल मारली आणि त्याचा डोळा सुजला गेला। आमचे मुख्य जे कार्यकारी अधिकारी आहे त्यांच्या गालामध्ये चप्पल मारली आणि मग असं झाल्यानंतर जर भांडणाला प्रोव्होक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली